तर दुर्दैवाने अद्यापही मातंग समाजाचे प्रश्न सुटलेले नाही। देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाली, मात्र अद्यापही आमच्या मांगड्यामध्ये कलेक्टर, कमिशनर, इंजिनियर, डॉक्टर हे जन्माला येत नाहीत। ही शोकांतिका आहे। हे समाजाचं नाही तर इथल्या व्यवस्थेचं, इथल्या राज्यकर्त्यांचं हे अपयश आहे। या देशासाठी आमचा देखील त्याग आहे। आमच्या पूर्वजांनी या देशासाठी रक्त सांडलेलं आहे। या भारत मातेसाठी आद्य क्रांतिगुरू लवजी वसंत साळवे यांनी 25 नोव्हेंबर 1817ला आपल्या वडिलांच्या देहाशेजारी खडकीच्या लढाईमध्ये त्यांना वीरमरण प्राप्त झाल्यानंतर त्यांनी त्याच ठिकाणी शपथ घेतली की जगेन तर स्वराज्यासाठी आणि मरेन तर स्वराज्यासाठी। जोपर्यंत या देशातून मी ब्रिटिशांना हद्दपार करणार नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही, अशी प्रतिज्ञा घेतली। जून 1818ला या अखंड हिंदुस्थानावर ब्रिटिशांची सत्ता प्रस्थापित झाली। अखंड हिंदुस्थानावर युनियन जॅक फडकत असताना या देशातील एकही शूरवीर, सरदार, राजे, महाराजे या ब्रिटिशांच्या विरुद्ध बोलायला धाडस करत नव्हते। त्याच काळात मातंग कुळातील या योद्ध्याने सन 1822 साली एक पुण्याच्या गंजपेठ या ठिकाणी एक क्रांतिशाळा सुरू केली आणि त्या ठिकाणी असंख्य क्रांतिकारक त्यांनी तयार करायला लागले। त्या ठिकाणी त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले असतील, सदाशिवराव गोंडे असतील, शेरू नाना छित्रे असतील, गोरा परांजपे असतील, वासुदेव बळवंत फडके असतील, अगदी शेवटी बाल गंगाधर टिळक असतील, गोपाळ गणेश आगरकर असतील, अशा असंख्य क्रांतिकारकांची फळी, समाजसुधारकांची फळी त्यांनी निर्माण केली। पुढे जाऊन त्याचा परिपाक या ठिकाणी ब्रिटिश काळामध्ये ब्रिटिशांच्या विरुद्ध जेवढी बंड झाली, या बंडामध्ये सर्वात मोठ्या संख्येने हा मातंग समाज आद्य क्रांतिगुरू लवजी वसंत साळवेंचे असंख्य शिष्य हे 1845चं बंड असेल, 1857चं बंड असेल,